कशाची मजा म्हणजे लेकीला विचारायचं मला काय विचारताय हा बघा गुरु 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 लावले काय चाललंय नेमकं गुरु गुरु नाही करणार आता मग काय करणार कर्ण काढून शेजारी दोपटीन सगळे जायचंय म्हणून ती सांगते ना तुम्हाला मला माहित आहे की तोच घेतलंय बोलवून मग आता माहित आहे तर मग हाय तुम्हाला सांगितलं होतं ना मी बोलवून घेतलं यायला लागली ती कशाला कशाला आपल्याला जायचंय मी बोलली होती जाऊ म्हणती मग जा घे तू तुला बोलली ना आम्हाला काय घेणं ते नाही ते ना तुम्ही येत नाही येणार किती दाडापणा हो तुमच्या अंगात दाडापणा कुणाच्या अंगात आहे तुझ्या बापाला आल्यावर कळलं का बाबा झालंय काय विचारावं चुकी कोणाची आहे हा काय बोलते काय आता काय म्हणलं तुम्हाला ती काय बोलले या तुझं कान कुठे केलं होतं म्हणू द्या काय होतंय म्हणू दे म्हणजे बिना कामाचं मी का बोलून घेऊ माझी काय चुकी आहे तुम्ही समजूनच घेत नाही काय समजून घेऊ तुम्हाला समजून घेऊन मला इकडे कटोरी घेऊन फिरायची बारी आली कुठपर्यंत तुम्हाला समजून घ्यायचंय असं चालतंय का सांगा तुम्ही असं चालतं चांगलं आहे काही मग कसं चालतं हो आज आई बापाला घेतलं उद्या भावाला घेशील घेशील भाव येत नाही तर माझं कुणाला ज्याला बोलवायचं त्याला बोलव कुणाला मी कच्चा नाही कच्च्या चटपटीच का तुम्हाला मारा आली ती का ती रीतीनं बोलायचं ना बोलते कसं रीत सोडून बोलते ती मला दम द्यायला ती का त्यांच्यापेक्षा माझ्यापेक्षा जास्त दम आहे मग आया तू ह्यांना दम द्यायला आली तू काय तर बोलली काय ह्यांना वाईट त्यांना मी काय बोललोय का त्यांना काय बोललोय दोघं संग आली ती ना पण त्यांचं काय आहे का उल्लेख बोललो कोण मला तुझा बाप तुम्ही मला तुझ्या बापाला सोडा मिटवून घ्या व काय लागला कडा करायला ते का तुम्ही का आता लहान जाते वयस्कर माणूस आणि तुम्ही नाद लावलाय काय वयस्कर मग वयस्कराला तर जरा डोकं पाहिजे जरा डोकं पाहिजे कसं बोलायला लागतं ते कळायला पाहिजे डोकं कसं असं का तुम्हाला वाईट शब्द बोलला होता का त्यांनी तुम्हाला काय ऐकायला नाही तुमच्या बापाला आवाज केला असता का तुम्हाला ऐकायला नाही पण मी ऐकलं पण ते वावच काय बोललं नाही तर तुम्हाला काय बोललं काय बोललं काय बोललं म्हणजे मला सांगा बरं काय बोललं वाव तुम्हाला मी बारक्या पोरागत खेळ करतोय काय तुमची लेख काय लय माझ्यापेक्षा जाणती झाली काय आवाज तुमच्या दोघा तिकडे तुम्ही काय करायची करा पण दोघाला मी सांगतोय असं भांडण करू नका असलं समजून सांगते ते कुठलं पद्धत काढली असली समजून सांगायची अजिबात असलं माझ्या घरात जमत नाही बोलणं आता सभुक्याने डोळ्याने खात नसती अजिबात तसलं बोलायचं नाही आपल्याला बोलायचं नाही ती तुम्हाला बोलवलंय तिला बोलायचं अजिबात मला बोलायला काय तुमचा संबंध नाही काय संबंध नाही कसं बोलायचं संबंध नाही काय तुम्हाला तुमचा बाप बोलला असता तर इतकं मी माझ्या बापाला घेत नाही माझा बाप असतं ना आतापर्यंत सांगितलं असतं निर्गोल तुझी माणसं कसली ती तुला माहित आहे तू बी त्यांचीच आहे तुला बी फुकाडचा ताव येतोय नुसता फुकाडचा पोकाळ नव्हती काय कसली माणसं आहे ती रंग दाखवत नसते ती काय बोलू नको तू मी सांग तुझ्यावर गपचिप सायचा होतो आता तुम्ही महेश आता काय करत चाललाय देवाला देवाला अगदी आनंदात जावा निघून ये देव देव करून या देव चाललंय आता कोण चाललंय तुम्हाला माहित ना तुमची लेख जाणार आहे माझा काय संबंध आहे देव देव करून येऊ द्या काय असेल ते तितकं पुन्हा आपण निर्णय घ्यायच्यावर आता देव देव करून येऊ दे तिला दोघं बी जावं नाही तर कसं काय दोघं जावा इतके उशीर पण चांगलं शिमगा केलं ना आता दोघं बी जावा एक तिला जाऊ नका
नको आहे. नको नको एकटे लावाय नाही तुम्ही दोघं संघ जावा जाऊ दे मला काही देणं देणं नाही. आहे का आहे का म्हणजे ऐकून घ्या हो. माझ्या संग बोलू इतक्या नका. वर्षी तुझी आई वाढली आईला तुझ्या बोलता येत नव्हतं का झालं बाबा चुकलं माझ्या लेकी कुंड ह्या सांभाळून तुमची आई बोलली नाही तुम्हाला का हा? बोलली नाही का तुमची माझी आई आई माझी आई कशाला बोलते असलं का बोलली ना काय बोलली असं काय बोललं काय सांगितलं का आताची बोललं ती माझी आई असली कधीच मला बोलली नाही. पण झालं बोलली म्हणून समजायला का बसायचं बाकीचं वाटून लावायला देवाला उद्या जायचं देव कोणाला दोघांनी आनंदानं घरी यायचं झालं का कटकट लावायची नाही. तुम्ही माझ्या संग बोलू सुद्धा ना फक्त तुम्ही माझ्या संग तिथं चला तुम्हाला जे काय परत बोलायचं ते मला बोला पण देवाला आता जाताना अगोदर करता देवाला जाता क्षणाला तुम्ही उद्याच्याला चला आपण जाऊ दोघं जण जाऊ लेकरं इथंच राहून द्या वाटलंच तर पण उद्या तुम्ही माझ्या संग चला तुम्हाला असं काय चला? तिथपर्यंत तुम्ही न्यायचंय सगळ्यांनी माझं पान उतारण केलं आणि माझ्या समोर चला काय कुणी हा? केलंय पान उतारण कुणी कुणी केलंय केलं? ढिलं पडली सारखं तिची शब्द काढायला बाहेर. तर कुठे ढिलं पडली आता तुझ्या आई सुटली पहिल्यांदा बाप तुझा वाकडा बोलला आधीच असं तुझा बाप बोलला असता बिघडत होतं. बोलू द्या बोललं तर तुमच्या घरात भांडणं लागले तुम्ही अशीच सोडवता का ऐकून घ्या की अशी बोलली लोकं असते का? त्यांना वैताग राग टेन्शन लिया काय त्यांची बोलली हा? असते नी मग चुकी बघते की माझी चुकी असल्या मला दोन हाणाची आपल्या ऐका की. खातो तुम्ही पण उगा चुकी नसल्यावर माझ्याकडे कोण आला ना चालून उचलून आपटेन मग तुम्ही फक्त शांत राहा एवढं उद्या दिवस तेवढं परत तुम्हाला काय तुमची भडास काढायची तेवढी माझ्यावर काढा तुम्हाला काय बोलायचंय काय म्हणायचंय तेवढं म्हणा पण उद्याच्या दिवसात मला चला माझ्या संग एवढं मला तुम्हाला म्हणायचं बर उद्या तुझ्या संग येतो हं. परवा दिवशी तो इथं घरात थांबायला नाही आलं तिकडे जाय चालतंय. जाय बापा तिकडे चालतंय मी तुम्हाला इथं आली हं. मग ते आपण दोघं बसून निर्णय घेऊ मी निर्णय घेणार नाही असं मान्य असलं तर येतो चला मला नाहीतर मान्य येत आहे नाही. हं. मी फक्त परत माघारी घ्या नाही. ऐकून घ्या हं. माघारी आल्यानंतर ना हं. मी इथं थांबायचं नाही ना हं, माझ्या घरातच राहील नाही बघू परत चला बघू उद्या- परत म्हणजे परत आल्यानंतर ना बघू उद्या पलटी हाणल्यावर काय करू मी बघू की परत सगळी परत तुम्ही बघू पलटी हाणा एक नंबर आहे हो. एक्सपर्ट आहे ऐकून घ्यायला काय मनस्थिती आहे का नाही तुमची माझी मनस्थिती संपून गेली माझी बुद्धी भ्रष्ट झाली मला कोणाचा ऐकायचं नाही. भ्रष्ट झाली म्हणूनच मला घ्यायचंय तुम्हाला हो. कळत बी नाही मला तुमची काय. बुद्धी भ्रष्ट झाली म्हणूनच मला तुम्हाला घ्यायचं आहे कशाला घ्यायचं ऐकून घ्या कशाला घ्यायचं महाग काय तर भोग असते तर माझ्या नाही तर इकडे बघ स्वतःच्याच असते तू काय कर आता वाटून लावू नको बाकीच्या काय पंचायत नाही दोघं जण आता देव करा आणि माघारी या कोणा 2 दिवसांना आपण काय असे निर्णय घेऊ उद्या दिवस तेवढं बोलू ना माझ्या संग मला एक शब्द सुद्धा काय तोंडातलं काढू नका मी काय बोलते तुम्ही मोहर पळू नका व. मला तुम्ही होय म्हणा की राव माझं मला जीव कोण आहे का नाही जाऊ म्हणून कशा काय होय मग? कशा माहिती देवा जायचं मग अगोदर काढला फुटपाट मी नाही काढणार कोणी काढलाय तिची माझं तिनंच काढणार. मी बोलली पप्पा व. त्यांचं काय नाही माझा विषय नाही मी काय कुठल्या देवाला इतको बोकड कापतो असा व, माझा विषय नाही लाकडाचा ह्याचा काय विषय ह्यात नाही तुम्ही बरं. तसला विषय घेऊ नका मग कोंबडा कसं कापला बोलता हो तुम्ही कसं बोलता हो तुम्ही म्हणजे तू उद्या नेशील कुठं बी आणि काय बी काम लावशील मी तुम्हाला काय काम लावत नाही तुम्ही हा? काय कुठं खाऊ नका तुम्ही कुणाला काय बोलू नका तुम्ही पाया सुद्धा पडू नका फक्त माझ्या संग चला एवढं